मालवणमध्ये निवडणुकीआधी भाजप कार्यकर्त्याकडून पैसे वाटप, आमदार निलेश राणेंकडून पैशांची बॅग दाखवत रवींद्र चव्हाणांवर आरोप, भाजपनं आरोप फेटाळले। बोगस महिला आयएस कल्पना भागवतचे कारनामे उघड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांशी संपर्कात असल्याचं तपासातून उघड, कोट्यवधींचा व्यवहार केल्याचंही समोर। मुंबईतल्या गृहप्रकल्पात स्वस्त घराचं आमिष देऊन कोट्यवधींची रोख गुंतवणूक केल्याचा आरोप, निशित पटेल यांची पोलिसात तक्रार। मुंबई महानगरपालिका उपायुक्त महेश पाटलांवर आरोप। निवडणुका जीवघेण्या झाल्याचं चित्र, बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, तर अंबरनाथमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानं हल्ला केल्याचा आरोप। 29 महापालिकांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं पुन्हा बदलला। आता प्रारूप याद्यांवर हरकत आणि सूचनांसाठी 6 दिवसांची जादा वेळ। ठाकरे बंधू आणि काँग्रेसनं 21 दिवस मागितले होते। 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट, नागपुरातील चांपा ते खापरी रस्त्याच्या कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर बावनकुळेंनी रस्त्याच्या कामाचं आश्वासन दिलं होतं। संभाजीनगरच्या वसतिगृहात एबीपी माझाचा रियालिटी चेक, काल पाल आढळल्याच्या घटनेनंतर आढावा घेतला। वर्षभरापूर्वी पालकमंत्री शिरसाटांनी पाहणी करूनही परिस्थिती मात्र जैसे थे। महिला प्रीमियर लीगचा आज दिल्लीत लिलाव, टीम इंडियातील विश्वचषक विजेत्या खेळाडूंवर लक्ष राहणार। हाँगकाँगच्या ताइपोमधील रहिवासी इमारतीला भीषण आग, 44 जणांचा होरपळून मृत्यू, 300 जण बेपत्ता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।